नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण इयत्ता 7वीची थेंब आज हा पाण्याचा ही कविता बघणार आहोत. आणि या कवितेचे लेखक आहेत सुनंदा भावसार. सुनंदा भावसार यांचा जन्म 1949 सालीचा आहे. त्यांनी नियतकालिकांमधून पर्यावरण विषयक कवितांचे लेखन केलेले आहे. विविध कार्यक्रमांतून पर्यावरण विषयक कवितांचे सादरीकरण त्यांनी केलेले आहे. पर्यावरण गीतगंगा हा त्यांचा काव्यसंग्रह प्रसिद्ध आहे. तसेच प्रस्तुत कवितेमध्ये कवयित्रीने मानवी जीवनातील पाण्याचे महत्त्व विशद केलेले आहे. त्यांनी ह्या पाण्याला बहुमोलाचा थेंब म्हणून संबोधला आहे. तसेच ह्या थेंबाला त्यांनी मोत्याची उपमा दिलेली आहे. मातीमधले जे काही मोती आहेत ते ह्या पाण्यामुळेच उगतात असं त्यांनी ह्या कवितेमध्ये थोडक्यात सांगितलेलं आहे. चला तर हे कविता आपण आता चालीमध्ये बघूयात. तत्पूर्वी जर का तुम्ही आपल्या यूट्यूब चॅनलवरती नवीन असाल तर आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. तसेच व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि शेअर करायला विसरू नका. चला तर बघूयात थेंब आज हा पाण्याचा ही कविता. शब्द जाऊ दे अर्थ राहू दे विषय आहे गाण्याचा, आभाळातील बहुमोलाचा थेंब आज हा पाण्याचा. शब्द जाऊ दे अर्थ राहू दे विषय आहे गाण्याचा, आभाळातील बहुमोलाचा थेंब आज हा पाण्याचा. मोती बनून सरसर येती वर्षे मधल्या सरीतुनी, माळ ओवते निष्ठून जाते बावरते जण परी कुणी. मोती बनून सरसर येती वर्षे मधल्या सरीतुनी, माळ ओवते निष्ठून जाते बावरते जणू परी कुणी. या मोत्यांचा संचय करतू प्रश्न तुझ्या रे जिण्याचा, आभाळातील बहुमोलाचा थेंब आज हा पाण्याचा. शब्द जाऊ दे अर्थ राहू दे विषय आहे गाण्याचा, आभाळातील बहुमोलाचा थेंब आज हा पाण्याचा. आभाळातील ह्या मोत्याने मातीमधून पिकती मोती, निसर्ग जाणी मोलतयाचे तुम्ही माणसे का मग कोती. आभाळातील ह्या मोत्याने मातीमधून पिकती मोती, निसर्ग जाणी मोलतयाचे तुम्ही माणसे का मग कोती. संचय करता तिजोरीतल्या खणखणत्या त्या नाण्यांचा, आभाळातील बहुमोलाचा थेंब आज हा पाण्याचा. शब्द जाऊ दे अर्थ राहू दे विषय आहे गाण्याचा, आभाळातील बहुमोलाचा थेंब आज हा पाण्याचा. कशास ऐसा वेडा चाळ स्वतः होऊन ठगण्याचा, दृष्टिकोन तू बदला तारे निसर्गाचा ह्या बघण्याचा. कशास ऐसा वेडा चाळ स्वतः होऊन ठगण्याचा, दृष्टिकोन तू बदला तारे निसर्गाचा ह्या बघण्याचा. तहानेसाठी सांग पुरे का घोट तुला रे सोन्याचा, आभाळातील बहुमोलाचा थेंब आज हा पाण्याचा. शब्द जाऊ दे अर्थ राहू दे विषय आहे गाण्याचा, आभाळातील बहुमोलाचा थेंब आज हा पाण्याचा. आभाळातील बहुमोलाचा थेंब आज हा पाण्याचा, थेंब आज हा पाण्याचा. धन्यवाद.